नाशिक जिल्ह्यामधील चांदवड येथे नाफेडच्या गोदामामध्ये जो खराब कांदा निघालेला आहे त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। आपण त्या शेतकऱ्यांना विचारूयात, काय सांगाल तुम्ही, हा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हा जो नाफेडच्या गोडाऊनमध्ये कांदा खराब निघालेला आहे या संदर्भामध्ये काय बोलाल तुम्ही? खरं तर जागरूक शेतकऱ्यांनी चांदवड असेल, उमराण असेल, इथं स्वतः रेड मारून तो कांद्याची वस्तुस्थिती जनतेसमोर आणली। मुळामध्ये नाफेड आणि NCCFचा हा भ्रष्टाचार गेल्या 5 वर्षापासून इतका बोकाळला आहे, याच्यावर कोणाचाही अंकुश नाही। मुळात भाजप सरकारचा त्याच्यावर वरद हस्त असल्याशिवाय एवढा भ्रष्टाचार करू शकत नाही। विशेष करून याच्यामध्ये नाफेडचे अधिकारी आहे, दिल्लीचे जे नाफेडचे व NCCFचे मोठे अधिकारी याच्यामध्ये असल्या कारणाने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। मुळामध्ये हा कांदा घेतला कोणाचा आहे याची चौकशी होणं तितकीच काळाची गरज आहे। याच्यात मोठमोठे जे व्यापारी आहे यांचे गोडाऊन आहे, यांचे शेडवर तो सगळा धंदा चालतो आणि याचा माल कांदा हा NCCF नाफेड कोणाकडून खरेदी करतंय? अरे किमान इतकी तरी तुम्ही चौकशी करा। भारताच्या सर्वोच्च अशा CBI असेल, ED असेल, इन्कम टॅक्स, हे तुमचे चांगले संबंध आहे। भाजप सरकारचे ED आणि इन्कम टॅक्स ह्या संस्थेचे चांगले संबंध आहे, यांच्याकडून किमान तुम्ही एवढं तरी काम करून घ्या। भाव स्थिरीकरण निधी अंतर्गत जो काही कांदा स्टोअर केला जातो ग्राहकांच्या हितासाठी, अरे तुम्ही ग्राहकांच्या हितासाठी आज सडलेला कांदा देतात का? करोडो रुपये केंद्र सरकार याच्यावर जर निधी खर्च करत असेल तर केंद्र सरकारची सुद्धा जबाबदारी आहे का हा एक ना एक कांद्याचा हा हिशोब या NCCF नाफेड आणि ह्या ज्या काही संस्था आहे, सहकारी संस्था, यांच्याकडून घेतणं तितकीच काळाची गरज आहे। येणाऱ्या काळामध्ये जर ह्या सरकारने यांची चौकशी जर नाही केली तर घराघरात जाऊन ह्या भाजपच्या विरोधात आम्ही प्रचार करू। मुळामध्ये NCCF नाफेडची CBI, ED, इन्कम टॅक्स या विभागाने यांची चौकशी करणं तितकीच काळाची गरज आहे, कारण यांच्यावर अंकुश कोणाचाच राहिला नाही। खरं तर आम्ही गेल्या 5 वर्षापासून ह्या नाफेड NCCFच्या चौकशीसाठी अनेक पत्रव्यवहार केले, पण भाजपचा हात असल्या कारणाने याची चौकशी होत नाही। मुळामध्ये ह्या ज्या संस्था आहे ह्या कांदा कुठं घेत्या, काय घेत्या, कोणालाही काही कळत नाही। शासकीय बाजार समितीत हा कांदा खरं तर हा खरेदी केला पाहिजे, पण पणनची जी बाजार समिती आहे या बाजार समितीत एक कांदासुद्धा हा घेतला जात नाही। तुमच्याच्याने होत नसेल तर करू नका। प्रत्येक खासदाराला तुम्ही निधी द्या, त्यांच्या मतदारसंघात ते कांदा फुकट वाटतील, पण असा करोडो रुपये देशाचा जो रेव्हेन्यू आहे तो याची बर्बादी करू नका, हेच आम्हाला भाजप सरकारला स्पष्ट इशारा द्यायचा आहे। बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यापारी आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, हा जो मोठ्या प्रमाणामध्ये खराब कांदा नाफेडच्या चांदवड येथील निघालेला आहे, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? चांदवड येथीलच नाही, संपूर्ण जी नाफेडची खरेदी आहे ही गेल्या 5 वर्षापासून भ्रष्टाचाराच्या म्हणजे भ्रष्टाचारानेच होत आहे आणि याला आशीर्वाद शासनाचाच आहे। कारण की जर इतक्या दिवसापासून 5 वर्षापासून आपल्या ज्या राज्यातील शेतकरी संघटना आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या, त्या सातत्याने या संदर्भात भांडते आहे, परंतु तरीही सरकार ती खरेदी करते, म्हणजे कुठंतरी सरकारला पण त्याचा मलिदा भेटतोच आहे, त्यामुळंच सरकार ही खरेदी करते। जर शेतकरी असं शेतकरी संघटना सांगताय का बा तुम्ही ही खरेदी करू नका, याच्यात भ्रष्टाचार होतोय, परंतु मग शासन का ही खरेदी करते? आज जर आपण बघितलं असेल जितकी पण खरेदी झालेली ती अतिशय निकृष्ट दर्जाचा कांदा, म्हणजे अक्षरशः जो कांदा फेकून दिला जातो असा कांदा शासनाने तो स्टॉक केला आहे। मग तो कशासाठी केला आहे? ना शेतकऱ्यांचा कांदा आहे, ना कुठला म्हणजे ना ते शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, ना कंझ्युमरला होणार आहे। मग तो फायदा कोणाला आहे? तर दलालांना असेल, जे त्यांचे किंवा शासकीय अधिकारी असेल किंवा नेते मंडळी असेल, यांनाच त्याचा फायदा होणार आहे। तर हा फायदा ना शेतकऱ्याला आहे ना कंझ्युमरच्या ग्राहकाला आहे। तर ही खरेदी म्हणजे गेल्या 5 वर्षापासून भ्रष्टाचाराच्या सायात होती, तर सरकारने ही खरेदी न करता डायरेक्ट शेतकऱ्यांना एक तर भावांतर योजना असू किंवा त्यांना शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे। कॅमेरामन आसिफ पठाणसह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।